नमस्कार मित्रमैत्रिणींनो, उत्सुक आहात ना खूप कन्या राशीचे लोक? 20 जून ते 19 जुलै भविष्य बघूया काय सांगतात सगळे ग्रह. अतिशय उत्तम मदतनीस आणि अतिशय बुद्धिमान, प्रॅक्टिकल, परफेक्शनिस्ट अशी तुमची रास आहे. बघूया ग्रह तुमच्यासाठी काय बोलतायत. उद्योजकांसाठी बुधाची मूल त्रिकोण, स्वरास, उच्चरास, त्यामुळे अतिशय उत्तम व्यवहार ज्ञान असलेली तुम्ही आहात. बुध आणि गुरु दोघांची पंचमावर दृष्टी आहे. जी काही इन्व्हेस्टमेंट करणार असाल ती अतिशय उत्तम फळ देईल आणि खूप क्रिएटिव्हिटीने तुम्ही काम कराल. शुक्राची पंचमावरची दृष्टी उत्तम क्रिएटिव्ह काम करते. तशी गुरु बुध शुक्राचा 22 जूनपासून होणारा अधियोग पंचमाशी. कलेच्या प्रांतामध्ये जे लोक काम करत आहेत त्यांना चांगल्या संधी येतील, पैसे चांगले मिळतील. गुरु इन्व्हेस्टमेंटचं प्रसरण करेल. तो स्वतःच्या कारकस्थानामध्ये येतोय, कारकस्थानाकडे बघतोय. तुमच्या स्वप्नाला पंख फुटले आहेत. दशमात बुध रवी बुधादित्य योगात येत आहे 16 जुलैपासून. बुध दशमामधून पुढे बुध वक्री होतोय. तुमची सगळी कामं, सरकारी कामं उत्तम प्रकारे पार पडतील. सरकारी बक्षिसं मिळण्याची ही नांदी आहे. नोकरदारांसाठी दशमातला रवी सरकारी सेवेमध्ये आहे. अशांना खूप सरकारी सेवेतल्या नोकरदारांना खूप चांगलं फळ, वरिष्ठांची मर्जी. इन्शुरन्स एजंट आहेत यांना चांगल्या कामाची पावती. धनेश शुक्र लाभामध्ये इन्सेंटिव्ह मिळवून देईल. कुटुंबासाठी शुक्र उत्तम फळ देतोय. पैसे साठवा, गुरुची साथ आहे. धनेश आणि भाग्येश शुक्रावर गुरुची दृष्टी आहे. मंगळ भाग्यात आहे 20 जूनपासून. त्याची चतुर्थ आणि तृतीयावर दृष्टी नातेसंबंधात थोडी कुरबुर करणार आहे कन्या लग्नाच्या लोकांसाठी. पण कन्या रास भांडणारी नाही, कारण ती बुधाची विचार करणारी रास आहे आणि उलट अतिशय हुशारीने नाती सांभाळणारी आहे. चाणाक्ष बुद्धीची माणसं असतात. मंगळ फक्त काही दिवस हे दाखवेल, नंतर परत जूनमध्ये तुमच्या भावंडांची दिलजमाई होईल. कुठलाही ग्रह योगा फार थोडा काळ असतो. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे ना, त्यामुळे फार कशाचं लावून घेत नाहीत मनाला तुम्ही. गृहिणी काय आहेत कन्या राशीच्या? कुटुंबामध्ये चांगल्या रमणाऱ्या आहेत. या सेवाभावी महिला असतात. छोट्या छोट्या कुरबुरी थोड्या परिणामामध्ये बदलत नाहीत ना, हे त्या कौशल्याने बाजूला करतील. विद्यार्थ्यांसाठी पंचमामध्ये 3 शुभग्रहांची दृष्टी आहे. नवीन वर्ष सुरू होताना खूप मस्त उत्साहाचं वर्ष आहे. रवी 16 जुलैपासून जर तुम्ही मीडिया पर्सन असाल तर कलाक्षेत्रामध्ये सरकारी मानमरातब, सरकारी बक्षीस मिळवून देईल. विवाहासाठी योग आहे का बघणाऱ्यांना? सप्तमामध्ये शनी आहे गेली 2 वर्ष. योग्य तो जोडीदार शोधून गुरु आता मंगल प्रसंगाची नांदी करणार आहे. जुलैचा पहिला आठवडा आनंददायी आहे. षष्ठात राहू आहे मूल त्रिकोण राशीमध्ये. तब्येतीची कुरकुर तुमचे मन नेहमीच अस्वस्थ करते, कारण तुमचं सगळं लक्ष तिथे असतं. अतिशय परफेक्शन तुम्हाला लागतं रोजच्या कामात सुद्धा. पण हा राहू तुमची त्यातून सुटका करेल. मित्रपरिवाराला लाभातले 3 शुभग्रह, चंद्राची दृष्टी किंवा जुलैमध्ये होणारी युती, 16 जुलैपासून रवी पण तिथेच. खूप मोठी सरकारी कामं सहजपणे होतील. रवी गुरु हा योग त्यासाठी 16 जुलैपासून उत्तम आहे. परदेशी बघण्यासाठी, परदेशी जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी. मिथुन गुरुमध्ये ज्यांनाही संधी मिळाली ते भाग्यवान परदेशामध्ये असतील. नोकरीत बदल त्यांच्या झाला असेल. 3 जुलैपासून जुनी रखडलेली कामं सगळ्यांचीच मार्गी लागणार आहेत. वास्तूचे योग नोव्हेंबर 26मध्ये एखादं घर बुक करा, पण घराच्या प्राप्तीसाठी मात्र पुढचं वर्ष येणार. 20 ते 40 या वयोगटातल्या तरुणांसाठी पंचमातला शुभग्रहांचा अधियोग. सगळीच कामं पैसे मिळून पूर्ण होतात असा अनुभव देणार आहे. अर्थात तरुण वयामध्ये पैशाचं महत्त्व जास्त असतं नाही का. दशमातला बुधाचा बुधादित्य योग रखडलेली कामं बिनबोभाट करणार आहे. 40 ते 60 थोडी गद्धे 25 संपून अनुभवाचं वय आलंय. षष्ठातला राहू तुमच्या आरोग्याची काळजी घेतोच आहे. दशमातल्या बुधावर त्याची दृष्टी. काही नवीन कामं वरिष्ठांच्या मर्जीमधून तुम्हाला मिळणार आहेत. सरकारी पण छान तुम्हाला कामामध्ये, सरकारी गोष्टींमध्ये पण काम तुम्ही करत असता. तुमचे जे सहकारी असतात दशमामध्ये ते तुमच्याशी छान वागतील. 60 वर्षापासून पुढे 80-90 वर्षापर्यंत ज्यांना आपण ज्येष्ठ नागरिक म्हणतो, व्ययामधला शुक्र केतू युती तुम्हाला थोडी अलिप्तता देईल. तसंही या वयामध्ये
फार संसाराची ओढ कन्या राशीला वाटत नाही. भाग्येश व्ययामध्ये तुमच्या कल्पनांना मूर्त रूप देणार आहे. काही आध्यात्मिक लिखाण कराल, कारण बुध हा शब्दप्रभू आहे. तुमची रास त्या शब्दप्रभू बुधाची आहे. व्ययामधून 4 जुलैचा शुक्रकेतू योग आध्यात्मिक गोष्टींमध्ये कविता लेखन किंवा काहीतरी वेगळ्या प्रकारचं लेखन, असं तुमच्याकडून ह्या लेखनामध्ये काहीतरी काम घडण्याची शक्यता आहे. तुम्ही जर लेखक असाल तर तुमच्यासाठी ही फार चांगली संधी येते आहे. या राशीमध्ये येणारी नक्षत्र उत्तर आहे रवीचं, हस्त हे चंद्राचं आणि चित्र आहे मंगळाचं. उत्तरा नक्षत्रासाठी धनयोग आहेत 22 जून, 4 जुलै, 16 जुलै, 20 जुलै. संघर्ष करून धनलाभ देणारे योग आहेत 27 जून, 7 जुलै, 15 जुलै. आरोग्यासाठी चांगले आहेत 22 जून, 19 जून. गृहसौख्य देणारे योग आहेत 13 जुलैला. हस्त नक्षत्र चंद्राचं आनंदी राहणारं, दुसऱ्याला सल्ला देणारं, यांच्यासाठी आरोग्यदायी दिवस आहेत 23 जून, 20 जुलै. गृहसौख्याचे योग आहेत 26 जून, 5 जुलै, 14 जुलै. धनयोग आहे 12 जुलैला आणि संघर्ष करून धनयोग आहे 28 जून आणि 16 जुलै. चित्रा नक्षत्रासाठी धनलाभाचे योग आहेत 22 जून, 5 जुलै, 13 जुलै. अचानक धनलाभ होणार आहे 19 जुलै, 20 जुलै. आरोग्यदायी दिवस आहेत 4 जुलै आणि 12 जुलै. गृहसौख्य मिळणार आहे 27 जून, 7 जुलै, 15 जुलै. एकूण बरेचसे दिवस तुमच्या राशीसाठी काही ना काही चांगलं फळ घेऊन येत आहेत. मजा करण्याचे योग आलेले आहेत. जरा थोडीशी चिकित्सा बाजूला ठेवली तर फार छान जातील तुमचे सगळे दिवस, नाही का? कसं वाटतंय तुम्हाला तुमच्या राशीचं भविष्य? अनुभवा आणि मला तुमचे अभिप्राय कळवा. मला तुमचा चॅनल अभिप्रायासाठी माझा चॅनल तुम्ही बघताच आहात. त्याच्याशिवाय मला तुमच्याकडून ज्या आत्तापर्यंतच्या भविष्यामध्ये कोणी काय काय हे असं हवं आहे तसं हवं आहे असं सांगितलं, त्याचा अंतर्भाव मी ह्या भविष्यामध्ये केलेला आहे. तरीही तुमच्या प्रश्नांचं मी नेहमीच स्वागत करते. आपण परत भेटणार आहोत. माझा चॅनल सबस्क्राईब करा. पुढच्या राशीसाठी थांबूया. तोपर्यंत बाय बाय.